सोलापुरापासून सुरक्षित माळवाडी बसस्टँड पासून 500 मीटर अंतरावर प्लॉट श्री धोंडीराज पार्क माळवाडी। फक्त 2 लाख रुपये डाऊन पेमेंट द्या आणि प्लॉटचे मालक व्हा। प्लॉट खरेदीसाठी कर्ज उपलब्ध। सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची हीच योग्य संधी। प्रीमियम रेसिडेन्शियल प्लॉट श्री धोंडीराज पार्क, पाटील डेअरी नजीक, वसगडे रोड, माळवाडी, भिलवडी। संपर्क 72 70 95 95 95 आणि 91 300 355 11। भाकपच्या वतीने वाटेगाव येथे कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन। साहित्यरत्न कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांच्या 106व्या जयंतीनिमित्त भारतीय कम्युनिस्ट पक्ष भाकप व महाराष्ट्र राज्य लाल बावटा शेतमजूर युनियन यांच्या वतीने त्यांच्या जन्मभूमी वाटेगाव येथे अभिवादन करण्यात आले। यावेळी कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांच्या कार्याला अभिवादन करण्यात आले। यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना वक्त्यांनी सांगितलं की कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांची जडणघडण भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या विचारधारेत झाली होती। भारतीय कम्युनिस्ट पक्षाने त्यांना साहित्यिक चळवळीत सक्रिय केले। त्यानंतर त्यांनी माझा रशियाचा प्रवास हे गाजलेलं प्रवास वर्णन दिलं। तसेच ते भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे अधिकृत कार्डधारक सदस्य होते। वक्त्यांनी पुढे सांगितले की त्या काळात पक्षाचे सदस्यत्व मिळवण्यासाठी कार्यकर्त्यांना प्रामाणिकपणा, संघटनेची निष्ठा आणि चळवळीप्रती बांधिलकी या कसोट्यांवर उतरावे लागत असे। कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांनी या कसोट्या यशस्वीपणे पूर्ण केल्यामुळे त्यांना पक्षाचे अधिकृत सदस्यत्व बहाल करण्यात आलं होतं। याची आठवण यावेळी उपस्थितांना करून दिली। कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांचे समता, बंधुता आणि सामाजिक न्यायाचे विचार घराघरात पोहोचवून त्यांच्या विचारांवर आधारित समाज निर्मितीसाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहनही त्यांनी यावेळी केलं। कार्यक्रमास कॉम्रेड विजय बचाटे, कॉम्रेड रमेश सहस्त्रबुद्धे, कॉम्रेड नंदकुमार हत्तीकर, इब्राहिम पठाणी, अफजल मुजावर, गौतम कांबळे, सोमलिंग आयवळे, संजय दुंबे, वर्ष गडदे, रजनी खराडे, शोभा काळे, सानिया कासार, गौरी खराडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते।